मित्रांनो, मार्च महिन्यात जेव्हा इराणचं युद्ध सुरू झालं तेव्हा भारताच्या क्रूड ऑइल इम्पोर्टचा डेटा समोर आलाय आणि तो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. दुसरीकडे कॅनडाने एक नवीन इमिग्रेशन बिल पास केलंय, ज्याने भारत सरकार तर खुश आहेच, पण तिथल्या खालिस्तानी समर्थकांची मात्र झोप उडालीय. श्रीलंकेसाठी सुद्धा भारताने एक मोठी घोषणा केली असून अशा अनेक महत्त्वाच्या अपडेट्स आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्या तुम्हाला मुख्य प्रवाहातल्या न्यूज चॅनलवर एकत्र बघायला मिळणार नाहीत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवात करूयात भारत आणि श्रीलंकेच्या बातमीने. भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहेत आणि तिथे त्यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसियांके यांच्यासोबत एका महत्त्वाच्या गॅस पाईपलाईनवर चर्चा पुन्हा सुरू केली आहे. प्लॅन असा आहे की भारतातून पेट्रोल आणि डिझेलसारखे रिफाईंड पेट्रोलियम प्रोडक्ट्स थेट पाईपलाईनद्वारे श्रीलंकेला पाठवले जातील. यामुळे श्रीलंकेला प्रत्येक वेळी जहाजाची वाट पाहावी लागणार नाही आणि पाईपलाईनमुळे इंधन स्वस्तही मिळेल, कारण जहाजाच्या तुलनेत पाईपलाईन हा खूप स्वस्त मार्ग आहे. वास्तविक हा प्रस्ताव 20 वर्षांपूर्वी म्हणजेच 2003 मध्येच आला होता, पण श्रीलंकेतल्या राजकीय अस्थिरतेमुळे हे काम रखडलं होतं. भारताने याआधी नेपाळ आणि बांगलादेशसोबत अशा पाईपलाईन यशस्वीपणे सुरू केल्या आहेत आणि आजही आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाची टंचाई असताना भारत या देशांना पुरवठा करत आहे. ही प्रस्तावित पाईपलाईन तामिळनाडूच्या रामेश्वरमपासून श्रीलंकेच्या त्रिंकोमालीपर्यंत असेल, ज्यासाठी सुमारे 45 ते 50 किलोमीटर पाईपलाईन समुद्राखालून टाकावी लागेल. या प्रकल्पाचा खर्च साधारणपणे 900 ते 1000 कोटी रुपये इतका असून यामुळे श्रीलंकेला आखाती देशांतून तेल येण्यासाठी जो 8 दिवसांचा वेळ लागायचा तो वाचेल आणि अवघ्या 24 तासांतच इंधन उपलब्ध होईल. भारतासाठी फायदा असा आहे की आपल्याला एक कायमस्वरूपी ग्राहक मिळेल आणि श्रीलंका चीनच्या तावडीतून बाहेर पडून भारताच्या अधिक जवळ येईल. दुसरी महत्त्वाची अपडेट भारत आणि रशियाबद्दल आहे. मार्च महिन्यात भारताने किती कच्चे तेल आयात केले याचा डेटा सांगतो की फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये आयातीत 13% घट झालीय. फेब्रुवारीत जेव्हा इराण युद्ध सुरू नव्हतं तेव्हा भारत दररोज 53 लाख बॅरल तेल आयात करत होता, पण मार्चमध्ये हे प्रमाण 45 लाख बॅरलवर आलंय. याचं मुख्य कारण म्हणजे स्ट्रेट ऑफ हर्मुझ हा मार्ग बंद होणं, जिथून इराक, UAE आणि सौदी अरेबियासारखे देश भारताला तेल पुरवतात. पण विशेष म्हणजे या 45 लाख बॅरलपैकी एकट्या रशियाने 22.5 लाख बॅरल तेल पुरवलंय. म्हणजेच भारताच्या एकूण आयातीपैकी 50% तेल एकट्या रशियाकडून आलंय. रशियाने पुरवठा वाढवला असला तरी आखाती देशांची कमतरता अजून पूर्ण भरून निघाली नाहीये. सध्या सौदी अरेबिया हा आपला दुसरा मोठा सप्लायर आहे, तर अंगोला तिसऱ्या आणि इराक आता 5व्या क्रमांकावर फेकला गेलाय. आयातीत 13% घट होऊनही भारतात पेट्रोल डिझेलचा तुटवडा का भासला नाही, याचं कारण असं की भारतीय रिफायनरीजनी इतर देशांना होणारी इंधन निर्यात कमी केलीये. सरकारने देशांतर्गत पुरवठ्याला प्राधान्य दिल्यामुळे सामान्य ग्राहकांना याचा फटका बसला नाही. मोदी सरकार ज्या पद्धतीने हे संकट हाताळतंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण काही लोक म्हणतात की भारत मुत्सद्देगिरीत कमजोर पडतोय तर पाकिस्तान जास्त सक्रिय दिसतोय. तुमचं मत काय आहे? आता वळूयात कॅनडाच्या C-12 या नवीन इमिग्रेशन कायद्याकडे. या कायद्यामुळे भारतीय गुप्तचर संस्थांना दिलासा मिळालाय आणि खालिस्तानी समर्थकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कॅनडाच्या संसदेने हा कायदा पास केल्यावर तिथे राहणारे सुमारे 9000 पंजाबी लोक, ज्यात मोठ्या संख्येने खालिस्तानी समर्थक आहेत, त्यांच्यावर आता देशाबाहेर काढल्या जाण्याची टांगती तलवार आहे. कॅनडाने सुमारे 30,000 रिफ्युजी लोकांना नोटिसा बजावल्या आहेत. या कायद्याचा मुख्य उद्देश देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना शोधून परत पाठवणे हा आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील अनेकांनी भारतात आपल्याला धोका आहे असं सांगून तिथे असायलम म्हणजेच आश्रय मागितला होता. आता कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्ने हे अशा लोकांवर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. गेल्या 5-6 वर्षात कॅनडात आश्रय मागणाऱ्यांची संख्या 2.5 पटीने वाढली आहे. अनेक लोक स्टुडंट व्हिसा संपल्यावर किंवा नोकरी न मिळाल्यास भारतात परत येऊ नये म्हणून खोट्या कारणास्तव आश्रय मागतात आणि कोर्टात केसेस वर्षानुवर्ष चालतात. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमाही मलिन होते, कारण हे लोक जाऊन तिथे सांगतात की भारत सरकार त्यांना छळतंय. पण आता C-12 कायद्यामुळे हा 5-6 वर्षांचा वेटिंग पिरियड संपलाय आणि 1 वर्षाच्या आतच यावर निर्णय घेतला जाईल. आता हे पाहणं रंजक ठरेल की कॅनडा यातील किती लोकांना भारतात परत पाठवतो. शेवटची अपडेट भारत आणि युक्रेनबद्दल आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी जाहीर केलंय की त्यांचा देश भारतासोबत एक सुरक्षा करार करणार आहे. झेलेन्स्कींच्या मते हा करार अंतिम टप्प्यात आहे आणि सध्या त्याच्या कायदेशीर चौकटीवर काम सुरू आहे.
भारताला सुद्धा युक्रेन युद्धाचा शांततापूर्ण तोडगा हवाय आणि युक्रेनसाठी भारत हा अत्यंत महत्त्वाचा देश आहे. जरी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर अद्याप अधिकृत भाष्य केलं नसलं तरी झेलेन्स्कींच्या विधानावरून पडद्यामागे काहीतरी हालचाली सुरू असल्याचं स्पष्ट होतंय. गेल्या आठवड्यात युक्रेनच्या सुरक्षा परिषदेचे सचिव भारताचा दौरा करून अजित डोवाल यांची भेट घेतली होती. पण आपण हे विसरता कामा नये की सध्या युक्रेनचे 6 नागरिक NIAच्या ताब्यात आहेत, जे ईशान्य भारतात बंडखोर गटांना ड्रोन ट्रेनिंग देत असल्याच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. या सर्व घडामोडींवर तुमचं काय मत आहे? कमेंट्समध्ये तुमची मतं नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मराठी माणसांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.